धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रात रान उठवणारे बाळासाहेब दोडतल्ले यांनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। त्यांनी मतदान केलेलं आहे। आपल्या गावातील चतुरवाडी गावामध्ये त्यांनी आपलं मतदान केलेलं आहे। बाळासाहेब दोडतल्ले माझ्यासोबत आहेत। कशा पद्धतीने मतदान केलं, काय उत्साह? आज सकाळपासूनच म्हणजे मतदान केंद्र उघडल्यापासूनच मतदान करण्यासाठी लोकांमध्ये खूप मोठा उत्साह आहे। सकाळपासूनच रांगा लागलेल्या आहेत आणि मतदान माझं जनतेला आव्हान आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान करून घ्यावं। येणाऱ्या काळामध्ये आपले सगळे प्रश्न सभागृहात मांडणारं नेतृत्वला मतदान करावं आणि ते निश्चित निवडून येतील असा माझा विश्वास आहे। बरं, धनगर आरक्षणाच्या खरं तर चळवळीमध्ये तुम्ही हे करा, सध्या काय परिस्थिती आहे त्याची? धनगर आरक्षणाच्या या चळवळीची ही लढाई जो सभागृहात प्रभावीपणे मांडणार आहे आणि जो प्रश्न आमच्या हा धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या सोबत असेल त्याच्या पाठीशी हा समाज निश्चित ताकदीने उभा राहील आणि त्याच्या पाठीशी आम्ही आहोत। येणाऱ्या काळामध्ये धनगर आरक्षणाची लढाई, आता आज मतदान झालंय, उद्या आचारसंहिता हे होईल, येणाऱ्या काळात धनगर आरक्षणाची लढाई तीव्रपणे आम्ही पुढे घेऊन जाऊ। खरं तर मोठ्या प्रमाणात मराठा आणि ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळाला। काय कसं पाहताय, कसे निकाल येतील असं वाटतंय, कसं लोक पाठीशी राहतील? खरं तर ते तशी मराठा विरुद्ध ओबीसी असा कुठं संघर्ष दिसलाच नाही, फक्त तो चर्चेत होता। या जिल्ह्यातली निवडणूक ही विकासाच्या दृष्टीनं लढल्या गेली आणि विकासाच्या दृष्टीनंच ह्या जिल्ह्यातल्या जनतेनं बघितलंय आणि विकासालाच मतदान करतील असा माझा विश्वास आहे। पुढचं पाऊल तुमचं? आमचं येणारं पाऊल येणाऱ्या काळामध्ये धनगर आरक्षणाची लढाई तीव्र करणे, धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करून घेणे हे आमचं पुढचं पाऊल असेल। एकूणच धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन करणारे बाळासाहेब दोडतल्ले यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। यानंतरही आपली लढाई अशीच सुरू राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। विष्णू बुर्गे, जी 24 तास, बीड।